श्रीराम समर्थ. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा 8 मार्च. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हा सर्वांना सांगतात की प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आम्हाला सांगतात की भगवंत हा कलियुगात नामरूपाने अवतरलेला आहे. त्याच्याच अनुसंधानाने ते आम्हाला आज सांगतात की सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा. आत्मप्रचितीने जागरूकता येते आणि जागरूकता कधी येईल तर जेव्हा तुमचा भाव वाढेल. आणि भाव कसा पाहिजे माणसाचा? शुद्ध. ज्याप्रमाणे संत एकनाथ महाराज सांगतात की येथे करिता ती गोपाल काला, हरी नामे तयाचा गलबला. देव भावाचा भूकेला, आला तयाचिया लोभा लोभा. म्हणून तो आजही युगे 28 झाले तरी त्या पुंडलिकाच्या शुद्ध भावापोटी आजही विटेवर उभा आहे. म्हणून तुमचा भाव हा 100% पाहिजे. भाव वाढेल तेव्हाच साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर येईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? नाही वाटत ना. आपण असा विचार करावा की आपण लहानचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुले बाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजूनही काहीतरी हवेसे वाटतेच आहे. हे आपले हवेपण केव्हा संपणार सांगा? आपण नोकरी करतो, कोणी वकिली, डॉक्टरकी नोकरी करणारा. मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा अशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील करीत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने तो ते कर्म करीत असतो. आणि ज्याची कर्म जशी तसेच त्याला फळ मिळत असते. जसे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले, आयुष्य संपले तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते ना. त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही. आता काही एक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, ह्यात आणखी भर कशी पडेल याची विवंचना कायमच असते. एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? नाही वाटत. लग्न झाल्यावर समजा 5 वर्ष मूल झाले नाही तरी हा काळजी करतोच, आणि समजा मुले झाली तरीही याची काळजी आहेच. तेव्हा ह्या प्रपंचाच्या सर्व गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे? ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातूनच पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल? समजा एका वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत. जर कोणी म्हणाले की आता आणखी 100 वेडे आले की एक शहाणा
त्यातून निर्माण होईल. तर हे कधी शक्य आहे का? आजचे बोधवचन: मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते नक्कीच पुरेल.